आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेसह आपण कसं बरं पैशांचा आपल्या आर्थिकतेचा प्रश्न सोडवायचा आहे हे आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे. मन, धन आणि ऊर्जा काय बरं यांचा संबंध आहे हे आपण बघणार आहे. माइंड, बॉडी आणि सोल्स याबद्दल आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे. यस, रविवारचं प्रत्येक रविवारी होत असलेलं फ्री सेशन, या सेशन मध्ये युट्यूबच्या सर्व सदस्यांचं सुद्धा खूप स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणार आहे. ही ऊर्जा, या ऊर्जेने आम्हाला भरभरून दिला आहे. सुख, आनंद, आर्थिकता अगदी प्रत्येकाचा अनुभव आहे. आणि याच अनुभवाच्या जोरावर आम्ही तुम्हाला सांगतो आहे की या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीला जुडा आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय तर मी नक्कीच सांगणार आहे. परंतु आज अगोदर सेशन आणि नंतर ऊर्जेची पुन्हा नव्याने ओळख. युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. आणि आपल्याला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली नंबर आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. मोठ्या प्रेमाने आपण ग्रुप जॉईन करू शकता. त्याचप्रमाणे फक्त व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. काही लोकांना ऊर्जेची गरज असते, खरोखर ग्रुप रेखीची गरज असते, आणि त्यांना सुद्धा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून ज्या प्रमाणामध्ये आमच्या परिवाराकडून सेवा देता येईल तो आमचा पुरेपूर प्रयत्न असतो. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय तर तुमच्या आणि माझ्या आतमध्ये असलेला प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, जी या विश्वामध्ये सर्वव्यापी आहे आणि या विश्वामध्ये एकच आहे, आणि जी आहे विश्वव्यापी आणि भरभरून आपल्या आतमध्ये सुद्धा असलेल्या त्याच ऊर्जेसोबत आपण पुन्हा नव्याने ओळख करून घ्यायची आहे. आणि या ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर करून घेण्याचं टेक्निक शिकायचं आहे. आरोग्यशास्त्रानुसार, मानसशास्त्रानुसार व आणि आध्यात्मिक ऊर्जेचं या आपल्याला उपयोग कसा करायचा हे टेक्निक शिकून घ्यायचं आहे. या आध्यात्मिक ऊर्जेचं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसा वापर करायचा हे टेक्निक शिकणं म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडणं. आपला माइंडसेट प्रॉपर करणं. मला माझ्या आयुष्यामध्ये काय हवं आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये काय आकर्षित करायचं आहे, मी हे म्हणते आहे. मला माझ्या आयुष्यात काय नको आहे हे सोडून देऊया. फक्त मला माझ्या आयुष्यात काय हवं आहे आणि ते मिळवण्याची क्षमता माझ्याच आतमध्ये आहे. कारण मी या ब्रह्मांडाचं लेकरू आहे. त्या परमपिता परमेश्वराने मला येथे पाठवलेलं आहे आणि मला तेवढी पुरेपूर ऊर्जा दिलेली आहे. या ऊर्जेसह एकरूप होऊन मी माझा सर्वांगीण विकास कसा घडवून घ्यायचा आहे हे टेक्निक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिकत असलेली ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला मिळणार. नखशिखांत बदल स्वतःमध्ये होणे. आज मी आहे त्यापेक्षा पुढच्या 45 दिवसामध्ये मी स्वतःला वेगळं अनुभवणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडणे. आम्ही या ऊर्जेबद्दल बोलायला बसलोत ना, तर आम्ही सर्वजण तासन तास ऊर्जेबद्दल बोलतो, पण मात्र आम्ही थांबणार नाही. अशी आमची ऊर्जा. आता आम्ही आमची का म्हणतो तर आम्ही ऊर्जेसोबत जोडल्यामुळे, आम्ही ऊर्जेसोबत एकरूप झाल्यामुळे आम्हाला येत असलेला अनुभव, बस आम्ही फक्त युनिव्हर्सला एवढं म्हणत असतो, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स.
थँक्यू, थँक्यू, थँक्यू यापेक्षा अधिक जास्त शब्द वापरताच येणार नाही. कारण ती कृतज्ञता, तो आभार हा शब्दांच्या पलीकडचा आहे. आणि हो, मग आजचं सेशन काय म्हणते बरं? आजचं सेशन म्हणते आर्थिकता. आजच्या सेशनचं म्हणणं आहे संपत्ती. आजच्या सेशनचं म्हणणं आहे काय? धन, मन आणि रेकी. काय बरं असं सांगतील? खरंच हे काहीतरी शक्य आहे का? असंच काही आहे का? पैसा आणि मनाची अवस्था यांचा काही संबंध आहे का? तर हो, पैसा आणि मनाचा खूप मोठा संबंध आहे. मनी अट्रॅक्ट विथ रेकी. रेकीच्या माध्यमातून मला माझ्या आयुष्यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीच्या मदतीने मला माझ्या आयुष्यामध्ये पैसा आकर्षित करायचा आहे. हे सिक्रेट आहे ना, तुम्हाला कोणी सांगितलं नसेल की पैसा का कमी पडतो, का माझ्या आयुष्यामध्ये पैशाच्या अडचणी येतात. मला माहिती आहे की पैसा हा विषय, आर्थिकता हा विषय अगदी आत्ताच मी घेईल आणि अर्ध्या एका तासाच्या सेशन मध्ये पुरेपूर सांगेल असा नाही. आम्ही जेव्हा ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडतो तेव्हा यावर एका टप्प्याने काम करत असतो. आणि त्या सर्व गोष्टी होतात. आजच्या सेशन मध्ये मात्र मी काय असते मनी ब्लॉकेजेस, काय असते मनी अट्रॅक्ट करणं आणि या मागचं सिक्रेट काय आहे हे तुम्हाला नक्की सांगणार. अनेक लोक म्हणतात मॅडम आमचं नशीबच खराब आहे. आज मला एका ताईंनी फोन केला आणि योगायोग मी तिला सांगितलं सुद्धा होतं सेशन अटेंड कर. मॅडम आमच्या घरी ना बऱ्याच दिवसापासून आर्थिक प्रश्नच निर्माण होत आहे, आमचा पैसाच टिकत नाही. आणि तुम्हाला सांगू वरून काय सांगितलं मला, तर मॅडम आमच्याकडे आहे ना बऱ्याच जणांकडे बऱ्याच ठिकाणी आमच्या घरातल्या लोकांनी पाहिलं आहे आणि आम्हाला सांगितलं आहे की आमच्या घरची लक्ष्मी आहे ना बांधून ठेवली आहे. तर मी मोठ्या प्रेमाने सांगते काय असते ही लक्ष्मी बांधून ठेवणं, काय असते ही मनी मनी ब्लॉकेजेस निर्माण करणं यालाच म्हणत असतात. आणि हे दुसरं तिसरं काही नसून माझ्या ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडते त्यांच्या विचारांचा प्रभाव असतो. आणि जर का असं काही आयुष्यामध्ये घडलंही तरीही त्यामधून मार्ग काढण्याची क्षमता ही प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. फक्त या ब्रह्मांडीय ऊर्जेचा योग्य प्रकारे उपयोग करा. केवढंही मनी ब्लॉकेजेस असू दे किंवा केवढंही तुम्हाला असं वाटत असेल की बाहेरून काहीतरी एनर्जी वगैरे अमुक ढमुक टमुक जे काय असेल ते, तर मी तुम्हाला सांगते की तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिकतेचा प्रश्न सोडवण्याची क्षमता ही तुमच्याच आतमध्ये त्या ब्रह्मांडाने दिलेली आहे. जणू काही ती जडीबुटी तुमच्या जवळ देऊन ठेवलेली आहे. फक्त योग्य वेळ आली की ती उघड आणि घे. पण आपण अनेकदा आपल्याच जवळ असलेल्या ऊर्जेचा योग्य उपयोग कसा करायचा हे आपल्याला माहिती नसतं. आणि ते माहिती नसल्यामुळे आपण आपल्या ऊर्जेचा पुरेपूर उपयोग करत नाही आणि मग शोधत बसतो आपल्याला उत्तर कुठं मिळेल, इथं मिळेल का, तिथं मिळेल का, तिथं मिळेल का, अशा प्रकारे. पण तुम्हाला माहिती आहे की सर्व संत महात्मे गुरु सद्गुरूंनी सांगितलेलं आहे आपल्या अथर्व वेदामध्ये आणि आपल्या वेदांमध्ये, आपल्या शास्त्रांमध्ये सर्व ठिकाणी सांगितलं आहे. आपल्या याचा अर्थ काय, तर सर्व धर्मग्रंथांमध्ये, मग ते बायबल असू दे, मग ते कुराण असू दे, मग ते प्रत्येक धर्म काय सांगितलंय, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुललाशी. मग तेथे फक्त आध्यात्मिक ऊर्जेचाच किंवा तुझ्या आयुष्यामध्ये असलेल्या प्रश्नांचाच विचार नाही, तर तेथे आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या आर्थिकतेचा सुद्धा प्रश्न, त्यामधून पुढे निघण्यासाठी जे काही हवं आहे ते निर्माण करण्याची क्षमता ही त्या व्यक्तीमध्येच आहे. फक्त तुमची ऊर्जेसोबत योग्य प्रकारे ओळख होणं गरजेची आहे. आणि हे आज आपल्या आजच्या सेशन मध्ये आपण मोठ्या प्रेमाने शिकणार आहे. मी मंजुश्री आणि या जगामध्ये असलेले प्रश्न मात्र माहिती आहे तुम्हाला केवढे मोठे आहे. मात्र मी
यामध्ये माझा एक खारीचा वाटा टाकण्याचा, आपल्या आयुष्यामध्ये छान बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी या ब्रह्मांडीय ऊर्जेला प्रार्थना करत आहे की आजचं सेशन हे अगदी जे सन्माननीय सदस्य बघत आहेत आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू देत आणि त्यांच्या आयुष्याला एक नवा मार्ग मिळू देत. आम्ही आमच्या ग्रुपमधील, आमच्या परिवारामधील, आपल्या परिवारामधील सर्व सदस्य आतापर्यंत आर्थिक टंचाईमधून भरपूर प्रमाणामध्ये मुक्त झालेले आहेत. काही जण त्या मार्गावर आहेत आणि आपण सुद्धा स्वतःची भरभराट करण्यासाठी ऊर्जेचा वापर कसा करायचा आणि खरंच ही ऊर्जा मदत करते का ते आपल्याला शिकायचं आहे. काय होत असते जेव्हा रेकी सोबत जुडलं की आपण काय करू शकतो हे आपण बघणार आहे. ओके, करूया सुरुवात. तर हो, काय तर मनाला भिडणारा असा विषय काय, पैसा आहे ना. तुम्हाला माहिती आहे की अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये पैशांचे प्रश्न असतात. आणि पैसा म्हणजे काय, तर फक्त नोटा किंवा बँकेमध्ये किती जमा आहे तो आकडा नाही आहे. तर पैसा म्हणजे हा ऊर्जेचा प्रवाह आहे. ऊर्जेचा प्रवाह, ऊर्जा. येस, ऊर्जावान असणं म्हणजे पैसा असणं. तर पैसा म्हणजे फक्त आणि फक्त बँकेमध्ये किती आहे हे नाही, तर ती ऊर्जा केवढी आहे. आणि हो, जेवढी ऊर्जा अधिक तेवढा अधिक आपल्याकडे येणारा तो ब्रह्मांडाकडून पैसा अधिक मोठा. जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा आपण ग्रहण करणार तेवढं अधिक आपलं आयुष्य आर्थिक समृद्ध होणार. आणि आपण बघणार आहे फक्त आर्थिक समृद्ध, शारीरिक दृष्ट्या समृद्ध, मानसिक दृष्ट्या समृद्ध आपल्याला आपलं आयुष्य करायचं आहे. असे प्रश्न आहेत का काही लोकांच्या आयुष्यामध्ये की कधी वाटतं की खूप मेहनत करतो आपण पण आहे ना पैसाच टिकत नाही. आम्ही ना खूप मेहनत करतो, आम्ही ना बरोबर सगळ्या गोष्टी करत राहतो, आता प्लॅनिंग करतो, घर घ्यायचं आहे आणि नेमकं त्यावेळेस काय होते, तर पैशाचं दुसरंच काम निघतं. कधी असं असते की मला आहे ना आता एखादी वस्तू, कार खरेदी करायची आहे किंवा आणखी काय असेल, करायचं आहे पण आहे ना बरोबर त्यावेळेसच अचानक दुसरा खर्च निघून जातो. मला करायची आहे बचत पण नाही, करायला गेलं की काहीतरी नवीनच निघून जातं. असं होत का तुमच्या अंतर्मनात? काही भीती असते का की बाबा उद्या माझं काय होणार आहे, काय असेल माझं भविष्य, माझ्या मुलांचं शिक्षण मी करेल का, मला काही शारीरिक प्रश्न आला तर मी त्यावर तो सोडवू शकेल का, माझ्या आयुष्यामध्ये काही टेन्शन येईल का, मला आर्थिकतेचा प्रश्न तर उभा होणार नाही, माझे पैसे कोणी घेऊन तर घेणार नाही. ओके, आपण काय बाबा, अनेक सगळ्या गोष्टी आहे. मनात काही भीती आहे का तुमच्या की भविष्य माझं कसं असेल, भविष्याबद्दल चिंता आहे का? आणि आणि मला विचारायचं आहे सर्वांना की कुठंतरी दुसऱ्यांना बघून आपल्या अंतर्मनामध्ये हा भाव येतो का की माझं नशीबच खराब आहे का यार, मला एखादी गोष्ट हवी आहे पण ती ना मला मिळतच नाही, आपल्या नशिबातच नाहीये, काय आपलं नशीबच खराब आहे, असं कधी कधी वाटते का? काय मी जे मागतो ना ते देव मला पटकन देतच नाही, मला ना प्रचंड मेहनत केल्यानंतरच एखादी गोष्ट मिळते, असं काही तुमच्या मनात येतं का? आपले हात नेहमी खालीच असतात, आपण कितीही मेहनत करा. तुम्ही वारंवार असं म्हणता का की माझा पैसा टिकतच नाही? तुम्ही वारंवार असं सुद्धा म्हणता का की दुसऱ्याचं एखादी चांगली गोष्ट झाली की तुमच्या अंतर्मनामध्ये त्याबद्दल चुकीचा भाव निर्माण होते का? होते का? जर होत असेल तर तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये मनी ब्लॉकेजेस निर्माण करू शकता. पैसा, एखाद्याने मोठं घर बांधलंय, त्या बांधलेल्या घराबद्दल किंवा त्यांनी मोठं बांधलं याबद्दल आपण त्यांच्याबद्दल त्यांना ब्लेसिंग करतो.
की आपल्या मनामध्ये कटुतेचा भाव येतो, आपलं कुठं नशीब चांगलं आहे, किंवा आपल्या नशिबातच नाही आहे, गरिबी काय, आम्हाला मिळालेली देणगी आहे, आमच्या नशिबालाच ही गरिबी पुरली, असं काहीतरी वाटतो का? जर हे असं असेल ना, तर मग समजून घ्या, तुमच्या एखाद्या मैत्रिणीचं फेसबुकला छान वास्तू शांतीचा फोटो किंवा मग त्यांचं छान पूजा बघून तुमच्या मनाला काहीतरी हुरहुर किंवा काहीतरी वेगळं वाटतं का? एखाद्याने छान फोर व्हीलर आणली आणि तो फोटो तो व्हिडिओ छान फेसबुकला पाहिलं की तुमच्या अंतर्मनाचा भाव जरा बदलतो का? की काय गड्या मला सुद्धा हवं होतं. तर आजचं सेशन तुमच्यासाठी आहे. आजचं सेशन फक्त आणि फक्त तुमच्याच साठी आहे, एवढं लक्षात घ्या. आणि आपण वारंवार वारंवार हा विचार निर्माण करत असतो बऱ्याच वेळा, की मी मेहनत करतो पण पैसेच येत नाही, याचं कारण काय? तर याचं कारण आहे की अदृश्य ऊर्जा, त्या कुठल्या, तर आतल्या, विचार करणाऱ्या व्यक्तीच्या आतल्या त्या अदृश्य ऊर्जा, त्या अदृश्य ऊर्जांमुळे शरीरामधील चक्रांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात. आणि यासाठी अत्यंत महत्वाचं आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्र. यस, हे ब्लॉकेजेस का निर्माण होतात आपण बघणारच आहे. पण येथे मात्र आपल्याला चक्र बॅलन्स करण्यासाठी रेखी ऊर्जा मदत करत असते. आपण अगोदर बघूया का की का बरं हे ब्लॉकेजेस निर्माण होतात. बऱ्याच वेळा आपण एखाद्याला पैसा देतो उसनवार, आणि उसनवार पैसा देतो, तू दिलेला पैसाच परत येत नाही. मोठ्या विश्वासाने दिला, आता माझ्या हातामध्ये एखादी संधी येते, आता ती सुटून जाते. शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण यश पकडायला जातो आणि शेवटच्या टप्प्यावर हातामधलं निघून जातं. असं होतं का? कधी अपयश येतं का? आणि अंतर्मनामध्ये वारंवार वाटतं केव्हा हे बरं होईल, काय माहिती गड्या कसं हे कधी बरं होणार आहे. सेम ह्या सगळ्या गोष्टींचं कारण आहे तो तुमच्या आतमध्ये असलेले मनी ब्लॉकेजेस. मग हे मनी ब्लॉकेजेस आहेत ना, निर्माण होत असतात वेगवेगळ्या पातळ्यांवर. कधी मानसिक पातळीवर, कधी भावनिक पातळीवर, आणि कधी ऊर्जेच्या पातळीवर, लेवल म्हणूया आपण. आता आपण म्हणूया म्हणजेच काय, तर येथे परिणाम कशाचा होतो, तर माइंड, इमोशन्स आणि एनर्जी. म्हणजेच काय, येस, आजच्या सेशनचा विषय, आजच्या सेशनचा विषय आपण लहानपणी बऱ्याच वेळा घरामधून सुद्धा ऐकलेलं असते, पैसा असा सहज भेटत नाही, खूप मेहनत करावी लागते. घाम गळतो. आणि मग कमी मेहनत मध्ये पैसा मिळाला की आपल्याला असं वाटते, अरे हा नाही मिळू शकत, प्रचंड मेहनत केल्याशिवाय पैसा मिळू शकत नाही, असा एक माइंडसेट तयार होतो. पैसा म्हणजे काय, पाप आहे. जास्त पैसा असला की लोक व्यसनाधीन होतात, जास्त पैसा असला की लोक वाईट मार्गाला जातात. अनेक अनेक शब्द आपण लहानपणापासून ऐकलेले आहेत, असतात. आणि अनेक वेळा लहानपणी हा सुद्धा प्रश्न बोलला गेलेला असतो, काय माहितीये का, आपण गरीब आहे, आपण गरीबच राहणार, मोठे लोक अधिक मोठे होतात,
असं कोणी सांगितलं? लहानपणापासून आपण ऐकलेल्या गोष्टी, लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवल्या गेलेले विचार आणि त्याच विचारांना घेऊन आपण पुढे जात असतो. होतं असं. स्त्रियांच्या बाबतीमध्ये कधी कधी असं म्हटलं जातं की स्त्रियांना पैसा सांभाळता येत नाही. काय गरज आहे स्त्रियांजवळ पैसा देण्याची? स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं ना की बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. आता आपण बोलू नये इथं. हो ना. मग अचानक जबाबदारी आली की पैसा कमावताना अडचणी येतात किंवा पैसा मिळवायचा म्हटलं की अनेक साऱ्या अडचणी निर्माण होतात. आर्थिकतेचे प्रश्न निर्माण होण्यासाठी अनेक कारण आहेत. अनेक कारण असू शकतात. असे अनेक विचार आहेत की ते जाणतेपणी अजाणतेपणी आपल्या मनामध्ये खोल रुजतात आणि मग मोठं झाल्यावरही आपल्या सबकॉन्शियस माइंडला वाटतं की पैसा काही सुरक्षित नाही किंवा पैसा काही योग्य नाही. बऱ्याच वेळा म्हटलं जातं की पोटा पाण्यापुरता पैसा कमावला पाहिजे. काय काम आहे जास्त पैशांचं? अरे, ओके. आपलं अंथरूण पाहून पाय पसरा. नक्कीच अंथरूण पाहून पाय पसरा. पण मग मोठं स्वप्न बघा ना. मोठं स्वप्न बघलं आणि त्या मोठ्या स्वप्नाच्या दिशेने झेप घेण्यासाठी प्रयत्न करण्याची ऊर्जा केव्हा येणार? जेव्हा स्वप्न बघसाल. जर आपलं स्वप्नच छोटं असेल तर आपण तेवढंच बघणार आणि तेवढंच प्रयत्न करणार, तिथपर्यंत पोहोचलं म्हणजे झालं. आणि मग हे होणारच. दुसऱ्यांकडे बघून अरे. आणि बऱ्याच लोकांचं मी हे सुद्धा पाहिलेलं आहे, दुसऱ्यांनी कमाई केली किंवा दुसऱ्यांनी आर्थिक संपन्न झाले की म्हणतात त्यांची पापाची कमाई आहे. हा ब्लॉकेजेस तुमच्या अंतर्मनामध्ये निर्माण होतो. काय आहे ना, दुसऱ्याची समृद्धी बघून त्याला छान ब्लेसिंग द्या ना. बरोबर. तुम्हाला थोडी ना माहिती असते की समोरची व्यक्ती तो पैसा कमावण्यासाठी, ती आर्थिक समृद्ध होण्यासाठी काय मेहनत करत आहे. तो त्याचा माइंडसेट कसा आहे, त्याने स्वतःवर काय मेहनत घेतली आहे आणि ती व्यक्ती का कसं स्वतःला आर्थिक संपन्न करत आहे. आपण काय बघतो आणि म्हणतो डायरेक्ट. अनेक अनेक वेळा मी वारंवार हा अनुभव घेत असते आणि आपण भरपूर सेशन घेतो, त्यामुळे आपल्याला माहितीये की असे विचार येत असतात. तर हा विचार मात्र तुम्हाला कधीही त्यांच्या एवढं होण्याला होऊ देणार नाही. तुम्हाला जर मोठं व्हायचं आहे, आर्थिक संपन्न व्हायचं आहे, तर आर्थिक संपन्न असणाऱ्या व्यक्तींकरिता तुमच्याकडून छान भावना असायला हव्यात. आणि जर तुमच्या भावना तिथे संकुचित आहेत तर समजून घ्या, तुमच्या आतमध्ये असलेले ब्लॉकेजेस तुम्हाला मागे ओढणार परत. कारण तुमची ती कॅपॅसिटीच नाही आहे तेवढं समृद्ध होण्याची. म्हणून जर काय मला माझ्या समृद्धीमध्ये आर्थिक प्रश्न सोडवायचा आहे ना, तर मला गरज आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडण्याची. आता का का मेडिटेशन सोबत जुडावं? तर हे सगळे आपले जुने झालेले विचार असतात, विचारधारा असतात, त्या रिमूव्ह करण्यासाठी, तेथे सकारात्मकता निर्माण करण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा हे आपला आतली नकारात्मकता स्वच्छ घासून घासून धुवून काढते आणि तेथे स्वच्छता, तेथे सकारात्मकता, तेथे पॉझिटिव्हिटी क्रिएट करत असते. आणि मग कुठे आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल होत असते. आणखी कुठले बरं का की ज्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण होऊ शकतो? कधी एखाद्या वेळेस भूतकाळामध्ये एखाद्या व्यक्तीला कोणी फसवलं आहे? अरे कोणी नाही, तर दुसऱ्याला. अरे बापरे, आमच्याकडे एक बँक होती, ती संचेती म्हणून काहीतरी, असो नाव नाही घेऊया आपण. तर एक काहीतरी बँक होती आणि ती बँक आहे ना, ती बँक बुडाली. जे काही तेव्हा ते लोकांनी केलेली इन्व्हेस्टमेंट तिथे गेली, तर त्यांची पुढची पिढी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला घाबरते.
बँकेमध्ये किंवा आणखी कुठल्या गोष्टींमध्ये. म्हणजेच काय, तर भूतकाळामध्ये जर एखाद्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे किंवा बाबा आम्ही असं ऐकलं होतं की त्या त्या व्यक्तीचे पैसे त्यांना त्यांना मिळाले नव्हते किंवा एखाद्या प्रॉपर्टीमध्ये नुकसान झालं होतं भूतकाळामध्ये एखाद्या व्यक्तीचं, तर आपण सुद्धा तेथे ते ऐकल्यामुळे किंवा भूतकाळामध्ये राहत असल्यामुळे पुन्हा आपण धजावतच नाही त्या गोष्टी करायला, पुन्हा हिंमतच करत नाही. का? तर या सगळ्या गोष्टींमुळे जे चक्र ब्लॉकेजेस झालेले असतात ते कुठले असतात ते मी तुम्हाला सांगणारच आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे कधी एखाद्या वेळेस पैशांमुळे, पैशांची झालेली फसवणूक, अपमान किंवा व्यवसायामध्ये झालेलं एखादं नुकसान किंवा व्यवसायामध्ये एखाद्या वेळेस विश्वासघात होतो, कोणी फसवतं, इवन एखाद्या वेळेस कर्जासाठी अर्ज केला जातो पण ते मिळत नाही आणि त्यामुळे काय होते, तर कुठंतरी आत्मविश्वास कमी होतो, कुठंतरी मनामध्ये एक भीती निर्माण होते की बाबा पैसा आला तर तो गमावला जाऊ शकतो, फसवल्या जाऊ शकतो. पैसा आल्यानंतर लोकांमध्ये बदल होतो, लोक आपले राहत नाही. पैसा आला की काहीतरी वाईटच होतो. बऱ्याच वेळा लोक म्हणतात, मी वारंवार म्हणते, बऱ्याच वेळा लोक म्हणतात की लक्ष्मी आणि सरस्वती एका ठिकाणी नांदत नाही. असे लाखो कुटुंब आहेत की त्यांच्याकडे पैसाही भरभरून आहे आणि तेथे उत्कृष्ट असे अधिकारी सुद्धा तिथे घडलेले आहेत. मग मग सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र राहत नाही असं कोणी सांगितलं? मला त्या पैशांचा योग्य उपयोग करण्याचा माइंडसेट, बुद्धिमत्ता माझी असावी लागते. मी माझी वृत्ती तेवढी योग्य ठेवावी लागते. माझ्या सद्गुणांचा तेवढा विकास झालेला असेल तर नक्कीच लक्ष्मी आणि सरस्वती एका जागेवर असतात. मी नाही मान्य करत ह्या गोष्टीला की लक्ष्मी आणि सरस्वती एका ठिकाणी नसते म्हणून. कोणी सांगितलं बुद्धिमत्ता आहे म्हणून पैसा नाही आणि पैसा आहे म्हणून बुद्धिमत्ता नाही, असं कोणी सांगितलं? चूक आहे ते. हे सुद्धा मग काय होते माहितीये का, मग ना पैसा असणारे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतील आणि पैसा नसणारे विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देतील. हा माइंडसेट तयार करण्यासाठी हे वाक्य काही गरज नाही आहे. काय आहे, तर पैसा बद्दलची भीती मनामधून पूर्णपणे काढून टाकणं गरजेचं आहे. ही भीती कुठे राहते पैशांबद्दलची? ही पैशांबद्दलची भीती कुठे राहते, तर ही भीती आपल्या चक्रांमध्ये, आपल्या ऊर्जा केंद्रांमध्ये व आपल्या रूट्स चक्र म्हणजे मूलाधार चक्र, सोलर चक्र, मणिपूर चक्र आणि हृदय चक्रामध्ये राहते. आणि म्हणून पैसा स्वतःकडे खेचण्याऐवजी ती ऊर्जा पैशाला दूर ढकलते. आणि मग आपण म्हणतो आमची तंगी सरता सरत नाही, आमची तंगी संपत नाही. अनेक लोकांचा माइंडसेट पुन्हा असा असतो की पैसा आला तरीही समृद्ध जीवन जगण्याकडे त्यांचा कल नसतो. मग अंतर्मनामध्ये भीती असते, हा पैसा निघून गेला तर जपून ठेवू दे, जपून ठेवू दे, जपून ठेवू दे. अनेक वेळा असतं वापरच करत नाही. वापरच केला नाही तर मग तुम्ही समृद्ध जीवन जगतच नाहीये तर अधिक पैसा कसा बरं आकर्षित करसाल? आहे ना? येस. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करायचाच आहे. करावाच लागणार आहे. आपले चक्र कुठलं ब्लॉकेजेस आहे, आर्थिकतेचा प्रश्न ज्यांना आहे, त्यांनी बघावं की खरोखर मी कुठल्या चक्र ब्लॉकमध्ये येतो आहे, ते मला बघायचं आहे. कळते. माझ्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड मध्ये पैसा सहज मिळत नाही, पैसा पाप आहे, आपण गरीबच आहे. लहानपणापासूनचे जे काही तुमचे ब्लॉकेजेस आहेत किंवा जे काही विचार आहेत, मी जे अगोदर सांगितलं तुम्हाला सगळं, तर ते जर काही असेल तर आपलं क्राऊन चक्रामध्ये कुठेतरी ब्लॉकेजेस निर्माण झालेला आहे सबकॉन्शियस माइंड मध्ये. म्हणजेच जाणतेपणे अजाणतेपणे मनावर खोल त्याचा परिणाम झालेला आहे. भावनिक पातळीवर आता आपण सांगितलं त्या प्रकारे जर असेल तर मूलाधार चक्र, मणिपूर चक्र आणि हृदय चक्र, मग तेथे पैसा येण्याऐवजी पैशाला दूर लोटलं जातं.
आणि एनर्जी लेवलचा जर विचार करणार असाल, यस मी नेहमी सांगत असते माइंड, बॉडी आणि सोर्स, अध्यात्मशास्त्र, मानसशास्त्र आणि इथे आपण इमोशन्स, माइंड आणि एनर्जीचा विचार करतो आहे. जेव्हा एखादी व्यक्ती, माझा आवाज क्लिअर येतोय ना? येस. जेव्हा एखादी व्यक्ती कायम भीती, राग, झोप पूर्ण न लागणे किंवा आपण काय म्हणूया एखाद्या गोष्टीबद्दल न्यूनगंड निर्माण झालेला, मनामध्ये नेहमी नेहमी चांगलं राहायला लागलं बाई लोक मला नावं ठेवतील, बऱ्याच महिलांचं असते. जरा असं काय चांगलं राहिलं बाई लोक आम्हाला नावं ठेवतील, एक दागिना काय घातला की बाई, असते ना बऱ्याच जणांचं, आहे ना? हा, आहे माझ्याकडे दागिना आणि मग जर का मी वापरायला काढला तर मला लोक म्हणतील, म्हणून मी माझी समृद्धी सुद्धा न, तिचा उपयोग सुद्धा न घेणे अनेक जणांच्या बाबतीत होते. मला हातवर करून सांगा, मी बोलते ते खरं आहे का? आहे ना? यस. पगार आहे भरभरून, पण आम्हाला साधच राहावं लागतो. कारण काय? माईक सुरू करू तुमचे? हं. मी एकटीच बोलते आज, आहे ना? ते मध्ये मध्ये आवाज येत होता ना. सांगा बरं, पैसा भरपूर आहे पण आहे ना आम्ही साधच राहतो का? बोला अलकाबाई. आत्मा नमस्ते मॅम. ऑल ऑफ हा. आत्मा नमस्ते. पैसा असेल ना जवळ मॅडम, पण मग सर्व असं लोक जळतात जास्त की यांच्याकडे भरपूर आहे, काय आई वडिलांची प्रॉपर्टी आहे, आई वडिलांच्या प्रॉपर्टीवर माझा मारता येते, बाकी काय आणि वडलं पारजी आहे शेतीपोती, सासरची शेतीपोती आहे, पैसा आहे, दागिने आहे, पण मग त्यांचे आहे ना, तुम्ही काय कमवता, त्यांनी तुम्ही काय कमवलं नाही, घरातल्यानी वाडवडिलांनी कमवलंय त्याच्यावर माझा मारताय असं बोलतात. त्यापेक्षा न घातलेले दोन दागिने घातले का, हा हे काय, हे जास्त फुगीरपणा दाखवत तर यांच्याकडे खूप आहे असं सांगतात लोक. आणि खूप असं म्हणजे समोर नाही बोलत ना, पण मग असं मागे पुढे असं चर्चा, नातेसंबंधामध्ये चर्चा होते असं. बरोबर. होतं ना, आत्मा असं नमस्ते असं मॅम, फक्त एवढंच आता बोलू शकते. अलकाताईने हिंमत करून बोलले आहेत, पण असा अनुभव अनेक जणांना आलेला आहे. हो ना. पण लोक काय म्हणतील या भीतीने जेव्हा आपण स्वतःची एनर्जी न अशी थांबवून ठेवतो, ओके माझं असं म्हणणं नाही की प्रदर्शन करा, पण गरज आहे ना तिथे तुम्हाला त्या गोष्टी कराव्याच लागणार. हो ना. आणि माझ्याकडे आहे, मी जर माझी समृद्धी वापरली, मी माझ्या मनाची भीती निर्माण होते की मला कोणी काही म्हणेल का, लोक मला नावं ठेवतील का, या एनर्जीमुळे आपला ऑरा स्टक होतो, आपली एनर्जी लेवल कमी होते, मग आपली पुन्हा आकर्षित करण्याची क्षमता कमी होते आणि मग आपणच काय म्हणतो, आपली एनर्जी फील्ड ज्याला म्हणत असतो ती कमी होते. अंतर्मनामध्ये असलेला न्यूनगंड, राग, अपुरी झोप, तणाव, या भीती लोकांची किंवा या अशा अनेक गोष्टींमुळे एनर्जी फील्ड म्हणजेच आपलं आभा मंडळ कमजोर होतं, ते स्ट्रॉंग राहत नाही. आणि मग कधी कधी असं होतं की बघा, फक्त लोकांचीच नव्हे तर दुसऱ्या एखादा पाऊल उचलण्याची भीती आहे, मला नवं काहीतरी करायचं आहे या गोष्टीची भीती आहे, असते ना कधी निर्णय, मला कोणी फसवेल याची भीती आहे, मला लोक नावं ठेवतील याची भीती आहे, आणि अनेक वेळा माझ्या समृद्धीचाच मी उपयोग करत नाही. का करत नाही तर मला लोक काय म्हणतील या गोष्टीची भीती आहे. असं जर काही आहे तर आपण स्वतःचा आभा मंडळ ऊर्जावान न करता आपला आभा मंडळ काय करतो, आपण स्वतःच एनर्जी लेवल कमी करतो. आणि एनर्जी लेवल जेव्हा कमी होते तेव्हा आपण काय करत असतो, तर आपल्याला अपॉर्च्युनिटी काय आहेत, काय बरं फायनान्शियल अपॉर्च्युनिटी आहे, कोठे माझ्यासाठी संधी उपलब्ध आहे हे मी समजत नाही. मला इवन एवढं सुद्धा होते काय,
की पैसा आल्यावर सुद्धा तो पैसा ते लोक या सर्व एनर्जीज मुळे वाचवू शकत नाही, त्यांचा खर्च होऊन जातो. का? कारण त्यांचं मणिपूर चक्र कमजोर झालेलं असते, एनर्जी लेवल तिथे कमी असते, म्हणून धैर्य धडाडी योग्य निर्णय क्षमता त्यांची नसते, नेतृत्व करण्याची क्षमता नसते, हिम्मत होत नाही की मी इथे करू की नाही करू. बघा आता तुम्हाला माहितीये मागच्या आठवड्यामध्ये सोन्याचे भाव खूप कमी झाले होते, आहे ना. मला बऱ्याच जणांचे प्रश्न आले, का हो मॅडम खरंच 55 वर होईल का? आल्या होत्या ना बातम्या मागच्या काळामध्ये, मागच्या 8 ते 15 दिवसामध्ये. 55 वर होईल का? 55 होईल का मॅडम? बऱ्याच जणांना संधी होती घेण्याची, होती ना? होती की नव्हती? येस. 87 पर्यंत होतं तेव्हा घ्यायची संधी होती. खूप फोन होते. येस, तुम्ही घेऊ शकता. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्यासाठी योग्य वेळ आहे, तुम्ही करू शकता. आता किती झालंय? आहे ना? येस. पण नाही घेतला निर्णय. नाही घेतल्याचा अर्थ काय, तर सोलार चक्राने तेवढी हिंमत दाखवलीच नाही. ठीक आहे, झाला तर फायदा होईल, नाही तर बघूया काय होते तर. हा ज्यांनी विचार केला त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि आज आज फायदे येत आहेत. आज जरी त्यांनी मोडलं तरी भरपूर त्यांचा नफा झाला आहे. बघूया पुढची पुढे. हो ना? येस. तर ना, असे जे निर्णय घेतात शेअर मार्केटच्या बाबतीमध्ये, असे जे निर्णय घेतात जेव्हा सोलर चक्र आहे ना आपलं अंडर ऍक्टिव्ह असते, तेव्हा निर्णय चुकतात, आणि सोलर चक्र ऍक्टिव्ह असते तेव्हा निर्णय बरोबर येतात. आता परत तुम्ही म्हणसाल मॅडम मग हे कोण करून देणार बरोबर? हा मोठा प्रश्नच आला. हे सगळं झालं आहे, हे सगळं बोललो आहे आपण, मग आता प्रश्न आला आहे की हे कोण करून देणार बरोबर? मग काय हे ब्लॉकेजेस काढून देणार? तर कोण काढणार हे ब्लॉकेजेस? हो, हे ब्लॉकेजेस कोण काढणार आहे? तर आपला हायर सेल्फ, ब्रह्मांड ऊर्जा रेखी आपल्याला या टेक्निक मध्ये मदत करणार आहे. काय? तर सबकॉन्शियस लेवलवर जाऊन सर्व नकारात्मक प्रोग्रामिंग रिमूव्ह, काय म्हणतो आपण त्याला, डिसॉल्व्ह करण्याचं कार्य ब्रह्मांडीय ऊर्जा करत असते. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जसं आपण जुडतो तसं आपल्या सबकॉन्शियस लेवलवर कार्य केल्या जातं, आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या मदतीने सर्व ब्लॉकेजेस रिमूव्ह होतात. ही डिवाइन एनर्जी भीतीचं रूपांतर श्रद्धेमध्ये करते, आणि जसं कसं ना चक्र बॅलन्स होते, तसं शरीर, मन आणि यामधला शरीर, मन आणि पैसा यामधील प्रवाह सुरळीत व्हायला लागतो. केवढी गंमत आहे. एकदम सहजासहजी होतं का हे? तर प्रयत्न केला तर नक्की होते. प्रयत्न केला तर सगळंच होते. एवढं सोपी आहे का? करून बघा. मग विश्वास ठेवा. बरोबर ना? करून बघा आणि मग विश्वास ठेवा. जर तुम्ही विश्वासच ठेवला नाही आणि ऍक्शनच घेतली नाही, तर मग कसं होणार? की नाही? अच्छा. तोपर्यंत नक्कीच हे कार्य कसं होतं, आणि छानसं मेडिटेशन घेणार आहे, मनी मेडिटेशन. आपल्याला अनुभव शेअर करायचा आहे का? कोणी आहे का की रेकीमध्ये आल्यानंतर मनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागला? नक्कीच नाही ना, आहेतच, बरेच लोक आहेत. पण बोला, प्रत्येकाला 2-2 मिनिट मिळणार. व्हिडिओ सुरू करा आणि डायरेक्ट बोलायला सुरुवात करा. मी कोणाचंच नाव नाही घेत. माईक सुरू होतात ना, सगळ्यांचे माईक सुरू होतात. आत्मा बोला. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. तर
रेकीमध्ये येण्याचे खरं म्हणजे आपण YouTube म्हणा किंवा आता जे प्रसार माध्यम आहे त्याच्या मार्फत येतो. आता जे लोकांचे जनरली प्रॉब्लेम आहेत, आता ज्याला काही प्रॉब्लेम नाही तो शक्यतो रेकीमध्ये तर येतच नाही. येतच नाही असं नाही म्हणता येत, पण मग मला वाटतं नाही नाही नसेल कोणी सापडलं तुम्हाला. कमीत पण कमी म्हणजे कमीत कमी हा फार फार 5% हा लोक येतात ज्यांचं सर्व छान आहे. बरोबर आहे. तर मग मला असं वाटतं की जे आम्ही युट्यूबवर वगैरे इकडे प्रॉब्लेम बघितले तर जे लोकांचे होते ते आमचेही होते. आणि मला वाटतं जे आमचे आता जे नवीन सदस्य कोणी बसलेले असेल तर ते त्यांचे असतील असं वाटतं मला. तर त्याच्यात मग तीन प्रमुख कारण होते रेकीत येण्याचे. तर एक आर्थिकतेचा होताच, दुसरा आरोग्याचा आणि मग नातेसंबंध. हं, त्यापैकी जो आर्थिकतेचा जो प्रॉब्लेम आहे तो खरंच रेकीमध्ये आल्यापासून आहे ना आम्हाला म्हणजे तो सॉल्व्ह झालाय असं वाटतं. जे मनी स्टक झालेलं होतं ना ते हं, ओपन झालं. कारण कसं आता ती विचारधाराच बदलली. आपण पहिलं सगळं आर्थिक पैशांच्या बाबतीत निगेटिव्ह विचार करत होतो. जसं का हं. तुम्ही आता उदाहरणं पण दिले, एखाद्याकडे पैसे आला तर आपण बोलतो काय यांच्याकडे खूप पैसे आले, खूप त्यांचं असं खूप त्यांचं तसं. पण आपण ऍक्च्युली आपण जी लक्ष्मी आहे किंवा जो पैसा आहे ना त्याला आपण आपल्यापासून लांब दूर दूर होतोय. करतो. कारण आपण आपली निगेटिव्हिटी त्या पैशाला देतो, पैसा आपल्यापासून लांब जातो. तर ते बरोबर. रेकीत आल्यावर आम्हाला ते कळालं. एखाद्याकडे आपला पैसा अटकलेला असला तर आपण काय बोलतो, काय हा पैसाच देत नाही, याच्याकडे पैसे येतात असं करतो तसं करतो मजा करतो हे घेतो ते घेतो आमचे पैसेच देत नाही. पण मग आता रेकीत आल्यावर आपण असं शिकलो का त्याच्याकडे भरपूर पैसे येऊ दे, का जेणेकरून तो आपल्याला म्हणजे आपण अशी ब्लेसिंग देतो का त्याच्याकडे खूप पैसा आलेला आहे जेणेकरून तो पैसा आपला ऑटोमॅटिक आपल्याला परत मिळेल. तर मग हे रेकीत आल्यावर आहे ना आपल्याला ते सगळं शिकलो आपण. तर असं मला वाटतं ते का फायदा झालेलाच आहे आर्थिकतेच्या बाबतीत रेकीत आल्यापासून. खूप सुंदर. खूप सुंदर. थँक्यू. थँक्यू दादा. नेक्स्ट. बोला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. करा सुरू. मी आज नावच घेत नाहीये. हा. आत्मा नमस्ते बरं, मॅडम. त्यानंतर अलकाने नंबर लावलेला आहे. नैना बोलतात त्यानंतर अलकाने नंबर लावले. अलका नंतर हो. बाकीचे. हं. आत्मा आत्मा नमस्ते मॅडम. बोलून रेकीत बसल्यामुळं पैशाचे प्रॉब्लेम हा बोला बोला. हं. रेकीत बसल्यामुळं रेकीत बसल्यामुळं मॅडम पैशाचे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतात, ह्याचा मला पूर्ण अनुभव आहे. कारण की बरोबर. आत्ताच दादांनी सांगितलं ते अगदी 100% बरोबर आहे. हं. म्हणजेच आपणच आपल्यापासून पैशाला लांब करत असतो आपल्या विचाराने. पण रेकीत बसल्यामुळं आपल्याला समजतं की आपण अफर्मेशन कशा द्यायच्या आणि पैशाला अट्रॅक्ट कसं करायचं हे आपल्याला समजतं. आपोआपच आपली आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधरत जाते. जिथे अडकलेला पैसा असतो तिथे येतो. माझ्या बाबतीत पण तेच झालं. माझा पगार पण पहिला 20% होता. रेकीत बसल्यामुळे मी नेहमी रेकी देत राहिले. पगार 40% झाला, 60% झाला. कुठं कुठं म्हणजे थोडे थोडे पैसे अटकले होते ते सुद्धा मला आपोआप मिळायला लागले. कारण की मी ब्लेसिंग तसं द्यायला लागले. याच्या अगोदर निगेटिव्ह ब्लेसिंग देत होते की पैसे मिळत नाहीत, पण पैसे मिळतायत, त्यांच्याकडे येत आहेत, त्यामुळे ते मला देत आहेत. असा हे जे आहे हे रेकीतच शिकायला मिळतं. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याकडनं ते सगळं करून घेते. त्यामुळं आर्थिक संपन्न तर होतोच आपण. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सगळ्या दृष्टिकोनातून पण आपण संपन्न होतो आणि आर्थिक संपन्न देखील होतो. धन्यवाद. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. थँक्यू 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 नैना. माहितीये 2च मिनिट मिळाले म्हणून पटापट होऊन जात आहे. बरोबर सर्वांना संधी मिळावी हा त्या मागचा उद्देश आहे. हा तुम्ही अलकाताई माईक परत सुरू करा. त्यानंतर ज्ञानदेव दादा. ज्ञानदेव दादा अलकाताईचा माईक सुरू होईपर्यंत तुम्ही बोला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. जे आता शिवाजी दादांनी आणि ताईंनी सांगितलं त्याच्यावर माझा 100% विश्वास. अलका माईक बंद करा. मग हा शांत राहा शांत. हा बोला बोला ज्ञानदेव दादा. हा. माझ्या बऱ्याच जो पैशाचा प्रश्न आर्थिक जो होता हं. तो म्हणजे एकदम सॉल्व्ह झाल्यासारखं झाला. जे आपण फॉर्मेशन वगैरे देतो का बुवा त्या कशा पद्धतीनं जी पैशाच्या बाबतीत आपली जी निगेटिव्ह भावना होती का हं. पैसा कसं करणं, तर हं. याचा मला 100% अनुभव आलेला आहे. म्हणजे आपण निगेटिव्हिटी पैशाविषयी ती पूर्ण निघून जाते. आकर्षित कसं करायचं हे पण कळलं. आणि ते हे देऊन का पैसा आकर्षित तर होतोच आहे, पण आर्थिक प्रश्न खूप सुटण्याच्या मधून आपण जे बोलतो ते होतंय पैशा बाबतीत. पगार वाढ म्हणा किंवा जो आपल्याला महिन्यापर्यंत पगार पुरत नव्हता तो आता हळूहळू महिन्यापर्यंत एकदम महिना जरी संपला तरी आपल्याकडे शिल्लक राहते आणि कोणत्या तरी हिशोबाने तो पैसा आपल्याकडे आकर्षित होतोय. हे रेखीत आल्यानंतरच कळलंय. आणि सर्वांना म्हणजे मला एकच सांगायचं आहे का नवीन जे कोणी आज असतील का त्याने एक वेळेस रेकीमध्ये
जॉईन व्हावं आणि प्रत्यक्षात अनुभव घ्यावा. तुमचं मानसिक असो, आरोग्य असो, आर्थिक असो, कुठलाही प्रश्न रेकीत आल्यानंतर ते 100% सुटतात. कारण हे आम्ही आणि अनुभवलं मी स्वतः वैयक्तिक. खूप छान. ज्ञानदेव दादांचा आज व्हिडिओ आलेला आहे, यांचा स्पेशल युट्यूबला. सर्वांनी बघा. हो ना दादा? हो हो. हा. आज युट्यूबला ज्ञानदेव दादा यांचा ग्रँडमास्टरचा व्हिडिओ आलेला आहे. बघा, त्यांचे अनुभव त्यांनी त्याबद्दल विशेष आर्थिकतेचे शेअर केलेले आहेत. तर तुम्हाला कळतीलच. दादांनी त्यामध्ये विशेष करून म्हटलेलं आहे, मॅडम रेकीमध्ये आल्यानंतर लॉटरी लागते. यस, खरंच लागते. काय आहे ना, आपले ब्लॉकेजेस रिमूव्ह होतात आणि मग हे काम कसं झालं आहे, कसं झालं, हे कसं शक्य झालं, हे मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये, उरलेल्या सेशनमध्ये सांगते. बोला जी अलकाताई. आत्मनमस्ते, ऑल ऑफ आत्मनमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते. रेकीमध्ये आल्यापासून मॅडम म्हणजे जे पैसे मी खर्च म्हणजे खूप करायचे, पण आता मला महत्व का म्हणजे त्यावेळेस मला पुरतच नव्हते मॅडम पैसे. भरपूर पगार, मिस्टरांचा पगार यायचा, माझाही यायचा, पण पुरत नव्हतं मॅडम. मला समजत नव्हतं मी पैसे काय करत होते. आणि आता मला खर्च करतेच मॅम, मी अजूनही करते, पण आता बचत होते मॅम. आणि खूप प्रमाणामध्ये म्हणजे म्हणजे इतकं की आता म्हणजे, आणि महत्वाचे जिथे लागतोय मॅम पैसा, तिथे माझा पैसा जातोय. हे मला खूप आनंद, रेकीमुळे आनंद भेटलाय का पैसे मला ज्या ठिकाणी लावायचे आहे ते म्हणजे परफेक्ट जागा मला भेटत आहे मॅम, आणि मार्ग भेटतायत मला चांगलं करण्याचा. खूप असं म्हणजे सुंदर असा प्रयत्न करते मी. आणि रेकी आल्यापासूनच मला त्या गोष्टीत हे आलंय का पैसे बचत होतात मॅम. छान, अगोदर बचतच होते, खर्चच होत होता मॅम. छान. आता खूप खरंच बचत सुंदर. होते. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. थँक्यू म्हणा, थँक्यू म्हणा. चला नेक्स्ट. आत्मा माईक सुरू नमस्ते. करा. आत्मा नमस्ते. स्मिता कदम, मंगल खैरे. अधिक कोणाला बोलायचं आहे आर्थिकते संदर्भामध्ये? मंगलताई, माईक सुरू करा. मंगलताई. समाधान मिळालं नाही. मंगलताई, आत्मा नमस्ते. पैसे वसूल नाही आत्मा झाले नमस्ते. मंगलताईचे अजून. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. माझे पैसे वसूल म्हणजे मी रेकीमध्ये त्याच्यासाठी चालले होते, माझे अडकलेले पैसे मिळावे म्हणून. आणि म्हणजे त्या दृष्टीने प्रयत्न चालूच आहे. आणि ज्यांच्याकडे माझे पैसे आहेत त्यांनी मला सकारात्मक हे दिलेलं आहे. आणि ते पैसे माझे मिळणारे, माझ्या हा ब्रह्मांडीय ऊर्जेवर माझा विश्वास आहे, आणि मिळणारच आहे ते माझे पैसे. आणि मी हीच अफर्मेशन रोज देत असते का त्याच्याकडे पण पैसे आलेले आहे आणि त्याने माझे पैसे परत केलेले आहेत. हे ह्या रेकीचा याच्यामध्ये मला खूप अनुभव आलेला आहे. येस, खूप हम्म. सुंदर, खूप छान, खूप छान. स्मिता पाटील यांना मी एक संधी देते आहे. ओके, कारण हिम्मत केली आहे पुढचं पाऊल उचलण्याची. याचा अर्थ काय वाटतेय तुम्हाला? स्मिता पाटील, माईक सुरू करा. अचानक बोलायला सांगतायत मॅडम, है ना? हो मॅम, काय तयारी केली नाही. काय गरज आहे नाही तयारी पण करायची? नाही नाही, पण ग्रँड मास्टरला खूप मी प्रतिकूल ह्याच्यातून घेतलं ऍडमिशन, खरंच मॅम. नक्कीच. नक्कीच. म्हणजे काय? तुम्ही म्हणता तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, की मला पण ब्रह्मांडावर विश्वास आहे. माझी पूर्ण म्हणजे हे आणणार आहे माझ्याकडे तेवढा इन्कम, आणि होणार आहे. येस. हम्म. स्मिता, खरंच परिस्थिती प्रतिकूल आहे, हे मलाही माहिती आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण आता आपण थर्ड डिग्री थोडंसं पुढचं पाऊल टाकलंय, तेव्हापासून परिस्थितीत बदल व्हायला लागला, जेव्हा आपण रेखीत यायच्या अगोदरची परिस्थिती आणि आत्ताची? परिस्थिती तसं म्हणजे हे नाही, इन्कम मध्ये काहीच नाहीये, फक्त पण मॅम आरोग्याच्या ह्याच्यात मात्र हे झाले, हा. खूप फरक पडलाय. येस, खूप सुंदर, खूप हम्म. सुंदर. सगळ्यांना कळते का? मी जाणून स्मिताला विचारलं. मी काय म्हटलं आहे, पैसा येणे म्हणजेच आर्थिक समृद्धी नाही आहे, तर ऊर्जा येणे म्हणजे सुद्धा समृद्धी आहे. मी बघा, मॅम जो पैसा पहिल्या हा, वेळेला बघा, हा, आपोआपच मला ते हे झालेलं व्हॉट्सअपचं, तुम्हाला मी बोलले पण की मॅम चुकून म्हणजे हे झालेलं आपोआपच माझ्याकडे ते हे झालेलं, की मी काहीच केलं नव्हतं. कसं काय झालं काय माहित. ग्रँड मास्टर मला वाटते 10 की जॉईन झालाय. हा, 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 10 की 11. मग हा. नंतर मी तुम्हाला सांगितलं नाही मॅम, माझं इकॉनॉमिकली माझं हे नाहीये, माझी तयारी नाहीये म्हणून. हम्म. तेच म्हणते ना की काय माहित, मला परत दुसरी संधी भेटली मला ही. युनिव्हर्स बोलवते आहे, नाही?
येस. तर आरोग्यासाठी जो पैसा खर्च व्हायचा, लक्षात घ्या, हा हा तो थांबला आहे, तो कमी झाला आहे. म्हणजे ही सुद्धा समृद्धी आर्थिकताच आहे. हा आरोग्यावर जो खर्च व्हायचा तो थांबला आहे. लक्षात येतात येस. सगळ्या गोष्टी. एनर्जी लेवल वाढली आणि नक्कीच आता पुढचं कार्य होणार आहे. असलेला पैसा सुद्धा अधिक वाढणार आहे. थँक्यू थँक्यू. खूप धन्यवाद. सुंदर. येस. म्हणूनच विचारलं मी स्मिताला, कारण ना प्रत्येक फक्त पैसा आला हेच नाही, तर आपण आपली प्रॉपर्टी खरेदी केली आहे, आपण एखादं पाऊल आपल्या आयुष्यामध्ये पुढचं उचललेलं आहे. या अनेक सगळ्या गोष्टी आपल्याला त्या समृद्धीकडे नेणाऱ्या असतात. आणि आणि मेन म्हणजे रेकीमध्ये आरोग्य. आरोग्य आहे ना. पैसा काय कुठून पण कधी पण भेटेल, पण आरोग्यावरती खूप खर्च होत होता मॅम. येस. आणि ना तो पैसा सुद्धा अधिक अधिक छान येणारच आहे आणि आरोग्यावरचा सुद्धा वाचणारच आहे. खूप सुंदर. स्मिता कदम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. काय काय स्वप्न पूर्ण केलं रेकीमध्ये आल्यानंतर? चाललंय, स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे सगळे. आणि आर्थिक छान आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि आनंदी आहे. आर्थिकता आहे त्याची, म्हणजे जे अडकलेले पैसे आहेत ते त्यासाठी ब्लेसिंग देते, ते मिळणार एवढं ब्रह्मांडाकडे विश्वास आहे की ते माझ्याही येणार नाही. आणि आहे, वाढ होत चाललेली आहे, मुलांची प्रगती होते झाली आणि खरेदी आपली? आरोग्याचे प्रश्न. प्लॉटची खरेदी हो झाली? फ्लॅटची हो खरेदी झाले, झाली? हो झाली झाली. छान. काही नसताना एक भरारी घेतली ब्रह्मांडाने आणि तुम्ही ऊर्जेने मला तिथपर्यंत खेचलं, होऊन गेलं ते. येस. ब्रह्मांडाचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला सहाय्य केलं. आणि जे जे विचार करते ते पॉझिटिव्ह येते, ते ब्रह्मांड पूर्ण करते. खूप सुंदर. एवढं मात्र आहे. म्हणजे आर्थिकता म्हणजे सगळं समाधान, समृद्धी, मनामध्ये शांतता. आज एका ताईने मला विचारलं होतं की तुम्ही रेकीला कसं काय, तर त्यांना मी सांगितलं, म्हटलं तुम्ही जॉईन करा, मग तुम्हाला अनुभव येईल. तर म्हण रेकीमध्ये आल्यानंतर पहिलं मन आपलं शांत होतं, आणि त्यासाठीच तर म्हटलं मी रेकी पहिली जॉईन केली, की मनातले जे सगळे विचार होते आणि ते विचार शांत झाले. आणि घरातली स्त्री एक शांत असेल तर कुटुंब संपूर्ण शांत होतं. म्हटलं तुम्ही जॉईन करा. आम्ही म्हटलं कोणाला विचारलं नाही, आम्ही डायरेक्टच म्हटलं बघितलं आणि आम्हाला वाटलं नाही ते छान आहे, आध्यात्मिक प्रगती होते ह्याच्यामध्ये सायन्स प्रमाणे. आणि सगळं मॅडम म्हटलं एवढं छान शिकवतात की आपण तिथे म्हणजे संपूर्ण मन प्रसन्न राहतं, आनंदी राहतं आणि कुटुंबामध्ये पण छान वाटतं. आणि त्या ताईंनी आज असतील त्या बोलल्या होत्या की मी आज जॉईन करते बघते, त्यांनी खरोखर ते रेकीला जॉईन करावं असं त्यांना एक कळकळीची विनंती करते. थँक्यू मॅडम, तुमच्यामुळे शक्य झालंय. त्या म्हटलं की आपल्या गाववाले आज म्हणजे एक कोणतरी आहेत आपल्या कोकणातले म्हणून त्यांनी मला फोन केला, तुम्ही बोलू शकाल? म्हटलं का नाही, म्हटलं रेकीबद्दल बोलू शकते ना म्हटलं. तर रेकीने आनंद दिले, म्हणजे तुमचे छान विचार असतात, तुमचे ऐकले म्हणून तुम्हाला मी फोन केला. खूप छान. मी पहिली एक फर्स्ट डिग्रीच करायची होती आणि म्हटलं मी जॉईन झाले आणि मग नंतर म्हटलं पुढे सगळे गेले की काय आहे ते बघण्यासाठी. आणि म्हटलं एवढा आनंद आहे की फक्त आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि प्रामाणिक राहिलं पाहिजे, का सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आणि ब्रह्मांडाचे आभार मानायचे, म्हटलं एवढंच मी करते, बाकी काही नाही. सगळं युनिवर्स सगळं करतं आणि मॅडमनी सगळं म्हटलं सहाय्य केलं, सगळं झालं. थँक्यू मॅडम, थँक्यू युनिवर्स. नमस्ते. खूप छान स्मिता. नक्कीच सर्व सर्व पूर्ण होणार. ओके. बघा, ही ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला असंच भरभरून देत असते. आता स्मिताने म्हटलं मॅडम तुमच्यामुळे. आता मी सांगते तुम्हाला हे कशामुळे झालं आहे. मी माध्यम आहे, मी थँक्यू नक्कीच एक्सेप्ट करणार थोडस. पण येथे ही ऊर्जा कोणाच्या आतमध्ये होती आणि हे जे काही आता सांगायला बसलो ना, तर प्रत्येक जण शेअरिंग करणार आहे. प्रत्येकाला तेवढेच भरभरून अनुभव मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये मिळत असतात. प्रत्येक जण आता स्क्रीनवर असलेले. आणि मग जर शेअरिंग शेअरिंग सुरू झालं ना, तर एक एक व्हिडिओ सुरू होतो, एक एक व्हिडिओ सुरू होतो. आम्हाला सगळं माहितीये. हो ना, शेअरिंग करता. हो ना कृष्णा दादा, एक एक व्हिडिओ सुरू होतो, शेअरिंग करतात. हा, तर नक्कीच आम्हाला सगळं माहिती आहे. पण ना आता आपल्याला हे
सगळ्यांचे जे आर्थिक संपन्नतेचे अनुभव आहेत, यस मी परत येते, एक दोन लोकांना शेअरिंग करू देते. मला माहिती आहे शेअरिंग करायचं आहे सगळ्यांना. आणि हे सुद्धा आहे की आरोग्यावरचा खर्च प्रत्येक व्यक्तीचा जवळजवळ शून्य झाला आहे. कोण कोण आहे? चला कृष्णा दादा, पुष्पाताई, वर्षाताई बोलूनच घ्या. कृष्णा दादा, एक एक मिनिट देतेच आहे, मग नंतर सेशन पुढे. प्रत्येक आत्मा नमस्ते सर्वांना. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की पैसा आला पाहिजे, पण पैसा फक्त इच्छा धरून येत नाही किंवा एकदम आकाशातून तो पैसा खाली पडत नाही. आणि प्रत्येक माणसाला काय वाटतं, मला पैसा मिळालाच पाहिजे. पण हा पैसा कसा साठतो, तर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या खर्चामध्ये, तुमच्या बजेटमध्ये तुम्ही फरक करता, त्यावेळेला सगळं तुमचं साठत साठत जातं. त्यावेळेला त्यात तुमची समृद्धी वाढत जाते. तर त्यावेळेला काही माणसं आजारी असतात, तर आजारी असल्यानंतर त्यांना दवाखान्यात खर्च हा करावाच लागतो. पण रेखेमध्ये आल्यानंतर काय होतं, मानसिकता बदलते आणि आरोग्य सुधारतं. त्यामुळे दवाखान्यात जाणारा पैसा हा आपला वाचतो. जर ते आपली लक्ष्मी आपल्या घरातच राहिली असं म्हणायला हरकत नाही. काय आवाडवे जे खर्च चालवत होते, ते खर्च सुद्धा काही वेळेला प्रमाणामध्ये राहतात. मग ते सुद्धा आपली लक्ष्मी वाचते. म्हणजे आपली संपत्ती अशाच प्रकारे वाढत असते. दुसऱ्याकडून पैसा एकदम कसा येईल हा माणसाने विचार कधी करू नये. फक्त आपण आपल्या जी संपत्ती मिळते ती संपत्ती आपण व्यवस्थितपणे हाताळावी कशी, याचा फक्त व्यवस्थित माणसाने विचार केला पाहिजे. आणि मगच ती संपत्ती आपली चांगल्या मनाने वाढत 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 जाते. खूप छान, खूप छान, थँक्यू. आता तुमच्या आरोग्यावरचा खर्च वाचवला तुम्ही? हा वाचला, माझ्या असं वाचलं. आता खूप छान. अगोदर जे महिन्याला 2,500 3,000 माझ्यावर खर्च होत होता, तो आता फक्त 500 रुपयावर आलेला आहे. मग काही शून्यावर, किरकोळ गोळ्या मला लागतात. शून्यावर केव्हा आणसाल? आता शून्यावर बघूया जरा. चेकिंग झाल्यानंतर बघूया नंतर काय. नक्की. येस. आणि घरात मिसेसचा पण खर्च थोडाफार कमी झालेलाच आहे आता. छान. त्याचा आपण जो 2,500 4,000 5,000 रुपये जात होता, तो आता फक्त 1,000 रुपयावर येऊन ठेपलेला आहे. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. आपल्या सेशनमध्ये गोळ्या औषधी खूप कमी केलेले सर्व सदस्य आहेत. म्हणजे जेवढे सर्व सदस्य ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जुडले आहेत, सर्वांचा मेडिकल वरचा खर्च कमी झालेला आहे आणि अनेक लोकांचा शून्यावर आलेला आहे. ओके, आता शून्यावर आलेले अनेक सदस्य आहेत. बिलकुल गोळ्या औषधी बंद आहेत. नक्कीच आम्ही अशी प्रार्थना करत असतो की आपल्याला मेडिकल सायन्स वाईट नाही आहे, आपल्या गरजेसाठी आहे, त्याला सुद्धा थँक्यू म्हणूया. पण मग आरोग्यावरचा खर्च थांबवूया. ओके, पुष्पाताई. आत्मा नमस्ते मॅडम. किती वाचवता आरोग्यावरचे? हो, रेकी जॉईन झाल्यापासून 4 महिन्यात मी आरोग्य संपन्न झालीये, पहिल्याच 15 दिवसात 3rd डिग्रीलाच. आणि माझा खूप खर्च होता. माझे स्किन प्रॉब्लेम, शारीरिक दुखणे, वाताचे त्रास, खूप याच्यावर मला खूप खर्च होता. तो माझा शून्य झालेला आहे. एकदम मी कुठल्याही प्रकारची 4 महिन्यात गोळी खाल्लेली नाही ह्या आजारावर. फक्त छान. माझं जे शुगर आणि थायरॉइड आहे ते बी माझं नॉर्मल आहे. डॉक्टरच्याच सल्ल्याने फक्त ती गोळी बंद करायची, बाकी मला कुठल्याही प्रकारचा खर्च होत नाही. आणि हा पैसा, ही संपत्ती माझी वाचली, तर ही आर्थिक संपत्ती वाढलेलीच आहे ना, बाहेर बरोबर, गेली नाही म्हणजे आपली वाढलेलीच आहे. तर बरोबर. हे आहे, रेकीत आल्यामुळे हा खूप फायदा आहे. आरोग्य संपन्न झालं आणि आर्थिक संपन्न बी झालेली. छान. खूप पैसा सुंदर. वाचणं म्हणजे आर्थिक संपन्न वाढलेलंच, आर्थिक वाढलेलंच आहे माझं. छान. आणि खूप घरात सुंदर. जी शांतता आहे, घर एकदम आनंदी आनंद आहे. तर रेकीत सर्वांनी यावं, रेकीचा अनुभव घ्यावा आणि आरोग्य संपन्न व्हावं. आनंदी आनंद तेच सगळीकडे. सांगणार, मी सर्वांना सांगणार की रेकीचा अनुभव घ्या. कारण आंबा खाल्ल्यावर गोड लागतो की आंबट लागतो, रेकीचा अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. ते खाल्ल्याशिवाय कळत नाही, आंबे फळ तसंच रेकीत आल्याशिवाय तुम्हाला अनुभव कळणार नाही. आम्ही घेतले तसे तुम्ही अनुभव भरपूर घ्याल आणि फरक पडतो, 100% पडतो.
4 महिन्यात मी एकही गोळी खाल्ली नाही, नाही तर रोज गोळ्यावर जीवन जगत होते. धन्यवाद मॅडम, तुमचे रेकीचे खूप धन्यवाद. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. काय म्हणत होती मी आता? आपली मोनाली काय आली आहे? मोनाली काय म्हणते मोनाली? नाही, पहिलेच्या ज्या सदस्यांचे अनुभव ऐकते ना, खूप छान वाटतंय. असं वाटतंय की जर चेहऱ्यावर 15-20 दिवसात स्माइल येऊ शकते, तर या 15-20 दिवसानंतर मला काय काय मिळणार आहे, आणखी काय काय अनुभव नवीन नवीन माझ्या आयुष्यात येणार आहे, हे मी स्वतः बाकीच्यांना बघून व्हिज्युअलाइज करते, इमॅजिन करते की मी पण काहीतरी बोलेल पुढे जाऊन. नक्कीच, थँक्यू. नक्कीच. खूप अनुभव शेअर करणार आहात तुम्ही सुद्धा. आता काय बदल वाटतो मोनाली? किती दिवस झाले असतील मला सेकंड? 24 मार्च पासून जॉईन झाले. तर आता पहिली मुख्य गोष्ट म्हणजे तर सकारात्मकता खूप जाणवते आणि चेहऱ्यावरचं हास्य मला माझं परत मिळालं. त्याबद्दल तुमची खूप आभारी आहे. थँक्यू. खूप छान, खूप छान, खूप सुंदर दिसतेस, छान दिसतेस. थँक्यू. खूप सुंदर. पूजा ताई, तुम्ही सुद्धा मोनाली सोबतच आहात. 15 दिवस झाले जॉईन करून. काय बदल वाटते स्वतःमध्ये? स्वतःमध्ये तर आत्मविश्वास निर्माण झाला की मी काहीतरी आपल्याकडे आहे ते म्हणजे निगेटिव्ह जरा निघून गेले आणि आता वाटते होणार ते चांगलंच होणार आहे. इतकं मनापासून मला असं वाटतं की कॉन्फिडन्स आला की होणारच आहे. आणि औषध गोळ्या तर आता सकाळपासून माझं खूप डोकं दुखत होतं. एका लग्नाला गेले होते आणि आता बसले मी रेकी क्लासला, तर ते डोकं आपणच थांबून गेलं. खूप डोकं दुखत होतं. मला काय भूक सुद्धा लागली, काही खाण्याची पण इच्छा नव्हती. पण इथे आल्यानंतर ते एकदम ठीक झाले खूप सुंदर, आणि होणार ते चांगलंच होणार आहे असं इतकं कॉन्फिडन्स झालेलं आहे. छान वाटतंय. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. छान, 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 छान. आनंदी आनंद सर्वीकडे. नवीन सदस्य, नवीन सदस्य. तुम्हालाच नाही येते दुर्गा आवाज, आम्हाला सगळ्यांना आवाज येते. ढोके ढोके मॅडम, काय बदल वाटतो तुम्हाला स्वतःमध्ये? स्वतःमध्ये आत्मनमस्ते मॅडम, स्वतःमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तर आहेच, खूप पहिल्यापेक्षा भरपूर अनुभव आहे. आणि मी याचा मनीचा जर प्रॉब्लेम बोलत असाल तर मी थोडासा घरच्यामध्येच असल्यामुळे मी थोडासा शेअर करू शकत नाही, पण मला मनीचा जो प्रॉब्लेम आहे तो भरपूर सॉल्व्ह झालेला आहे. वाव. कारण त्यामुळे कसं तुमच्याकडे आता तर माझ्या नंदेचं आहेच, तुम्हाला माहिती आहे, त्यांनीच मला इथे रेकीला पाठवलं. मला यायचंच होतं पण कुठून मिळत नव्हतं, त्यांनीच पाठवलं. आणि घरचं थोडंसं आहे त्यामुळे मी थोडंसं शेअर करू शकत नाही, पण माझ्याकडे म्हणजे पैशाचा सोर्स तर भरपूर झाला इथे आल्यापासून. छान. मला कोणत्याही गोष्टीत असं म्हणजे कमीपणा होत नाही काही गोष्टींचा. कोणत्याही गोष्टी म्हणजे असं घरामध्ये ही गोष्ट कमी होती तर असं वाटत नाही आता की ही कमी आहे. पहिलं कसं थोडंसं सांगायचं म्हणजे आता तुम्ही सकाळी मी तुम्हाला सारखं बोलत होते मला 5चं मेडिटेशन करायचंय, तुमचं करायचंय, पण पर्सनल, माझं पर्सनल, एकदम पर्सनल असेल तर कोणी शेअर करायचं नाही. हा, हा जे काही आपण सर्वांसमोर बोलू शकतो तेच बोलायचं. हा, बोला हा ताई. तर असं व्हायचं की मी 5ला उठले की मेडिटेशनला गेली की तुमचं लिंकच नाही चालू व्हायचं, मग मला कसं तरी व्हायचं, एकदम बेचैन व्हायची आणि परत रिटर्न झोपून जायची. पण त्या दिवशी तुम्ही शेअर केला तेव्हापासून मी आता जे सकाळी उठते 4ला उठते, मिस्टरांचा टिफिन करून ठेवते आणि मी वाट बघत असते कधी मॅडम मेडिटेशनचं चालू करतात 5ला. देवपूजा झाल्यानंतर मग तेव्हापासून बसते आणि परत मी झोपतच नाही रात्री, केव्हा माझं 12, 1, 11 जो टायमिंग होईल तेव्हा झोपते. पण खूप छान वाटतं, म्हणजे अशी झोप पण जास्त येत नाही. नाही तर पहिलं कसं मी थोडा वेळ कुठे बसली की लगेच झोप यायचं, पण मनीचा खूपच मला फरक पडतोय. म्हणजे 9 वर्षापूर्वीचं जे होतं ते मला रिटर्न मिळाले, शॉर्टकट सांगायचं तर. छान. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला, थँक्यू म्हणा, थँक्यू म्हणा. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू तुम्हाला पण, थँक्यू युनिव्हर्सला, थँक्यू. आणि मला तुम्ही भेटलात ते खूपच, म्हणजे खूप शोधून जसं हिरा मिळतो कुठून तरी, तसं किती 17 सालापासून मी शोधून शोधून 25 मध्ये मला मिळालं. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. मनापासून धन्यवाद तुमचे. आणि त्यातही पहिल्या डिग्रीला आल्या होत्या तेव्हा थोडस जे टेन्शन होतं चेहऱ्यावर, आता मात्र अनिताताई कायम डोकेताई कायम अशा हसत दिसतात, आहे ना?
हो येस, हो अशाच खूप. हसत राहा, छान मस्त मस्त राहा, छान राहा, आनंदी राहा. ओके. तुम्हाला बघितल्यावर मॅडम खूपच पार्लरचा छान खर्च पण वाटतं. वाचतो ना हा मॅडम. हा आमच्या लेडीज साठी पार्लरचा खर्च पण कमी होतो. नॅचरल ग्लो येतो ना चेहऱ्यावर. नॅचरल हास्य येतं, कमी. ग्लो येतो. मी तर खूप छान, खूप छान. येस, पार्लरचा खर्चही वाचतो. मी तर म्हटलं बरोबर एक एक जण येते शेअरिंग करायला, मस्त पहिला वाटतं ते. अर्धा सीन जातो. हा, आणि कोणीतरी बोललं जसं परत. जसं हा मी मॅडम, हम्म. जसं माझ्या नंदेने सांगितलेलं, मॅडमला बघितल्यावर अर्ध आनंद आधी होणार, तसंच होतं मला. तुम्हाला बघितल्यावर एकदा मी केव्हा चालू करते आणि समोर केव्हा येतात, मी 10 मिनिटं अगोदरच चालू करून ठेवते. तुम्ही आल्यावर एवढं बघितल्यावर तुम्हाला समाधान वाटतं ना, की खरंच तुमची बरं वाटतं, कृतज्ञता, खूप छान तुमचं वाटतं. प्रेम आहे सर्व. तुम्ही सुद्धा हो तेवढेच हो. ऊर्जावान आहात सर्वजण. तुम्हाला पाहिलं की मला सुद्धा तसंच होतं. खूप आणि तुम्ही ऊर्जा, बोलता, खूप छान. जेव्हा व्हिडिओ चालू करा बोलता, तुम्हाला कधी एकदा आवाज कानात पडतो, मॅडम कधी बोलतात व्हिडिओ चालू करा, मी व्हिडिओ चालू करा, मोकळे होते. नक्की खरं आत्मा आहे. नमस्ते. आत्मा नमस्ते, बस. बाकी काही शब्द नाहीयेत तुमच्या सगळ्या प्रेमाला. आहे ना, खूप सुंदर. गीता ताई आल्या तुम्ही, चला 1 मिनिट तुम्हाला फक्त. ओके, मला पुढचं सेशन घ्यायचंय. 1च मिनिट भेटणार. माईक सुरू. आता नाही, आता वैशाली मॅडमला नाही, आता अनिता मॅडमला नाही, गीता काळे, गीता काळे. अनम्यूट. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आता मॅडम बद्दल सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. सगळ्या मणी मणी बद्दल बोला. माझ्याबद्दल नाही. मणीबद्दल नाही, मणीबद्दलच आता सांगते मी. हा. मणीचं असं आहे की मी शून्यात होते, शून्यातून आजची जी माझी स्टेज आहे ती खूप छान झालेली आहे. मी जेव्हा आता फर्स्ट सेकंड थर्डला होते त्यावेळेला अशा बऱ्याच गोष्टी काही घडत होत्या, आणि मनीतून जो काही मला आता बेनिफिट मिळत गेलेला आहे, वाढत गेलेला आहे, तो इतका सुंदर आहे, खूप छान आहे. मी माझं स्वतःचं दुकान करू शकले. मी मागच्या वर्षी ज्यावेळेला रेकी जॉईन केली त्यावेळेला मला असं वाटलं नाही की मी माझं स्वतःचं दुकान मी तयार करेल आणि ते स्वतः मी चालवेल, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण आज मी अगदी ठामपणे सांगते की मी माझं स्वतःचं दुकान चालू केलेलं आहे. आणि पूर्ण जेवढी माझी मी खालच्या ह्याच्यात होते तेवढी मी आता हळूहळू स्टेप बाय स्टेप वरती वरती येत चाललेली आहे. आणि सर्वांनी खरंच रेकीमध्ये जॉईन व्हा आणि प्रत्यक्ष स्वतः अनुभवा. इतरांचे आपण अनुभव ऐकतो आणि आपल्याला असं वाटतं की हे कधी होईल, पण ज्यावेळेला तुम्ही रेकीमध्ये प्रत्यक्षात येताल त्यावेळेला तुम्हाला एक 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 अनुभव इतके सुंदर येतील. पैशांचं तर येईलच, शारीरिक येईल, मानसिक येईल, परत आपल्या आजूबाजूचे सर्व एरिया जे काही आपले नातेवाईक आहेत ते आहेत, सर्व संबंध खूप छान होतात आणि आपणच आपले एकदम म्हणजे रेखीमय होऊन जातो. खूप म्हणजे खूप छान वाटतं. सर्वांनी जॉईन व्हा आणि प्रत्येक घरामध्ये एक रेखी असलेला व्यक्ती असलाच पाहिजे. व्यक्तीपेक्षा मी म्हणते एक स्त्री, जर का जसं म्हणतात की स्त्री शिकली की सगळं घर शिकतं, तसं मी म्हणेल की एक जर स्त्री जर रेखी शिकली घरामध्ये तर ती सगळ्या घराला रेखीमय करून टाकते. इतकं सुंदर वाटतं आणि खरंच याचे स्वतः सगळ्यांनी अनुभव घ्या. खूप मस्त आहे. आणि मॅडमचं तर म्हणजे शब्दच नाही आहेत त्यांच्याबद्दल सांगायला, सगळ्यांनी सांगितलेलं आहे. अगदी खूप जीव तोडून म्हणजे जीव ओतून आपल्याला सगळं समजवतात आणि आपल्यापर्यंत पोहोचलंय का नाही हे त्यांना इतकं बरोबर समजतं. आपल्या हावावरूनच त्यांना सगळं समजतं. त्यामुळे कितीही तुम्ही जण असलेत तरी असं समजू नका की माझ्याकडे लक्ष आहे की नाही, पण सगळ्यांकडे लक्ष असतं त्यांचं अगदी. त्याच्यामुळे सर्वांनी रेखी शिका, सर्वजण रेखीमय व्हा. ब्रह्मांडाची ऊर्जा इतकी मोठी आहे की एवढे पूर्ण जग जरी त्याच्यामध्ये सामावलं तरी सुद्धा कमीच आहे. इतकं सुंदर आहे रेखीमय. आत्मा नमस्ते. खूप छान, खूप छान आहे. यस, गीताताई म्हणतात तसं की ब्रह्मांडाकडे अफाट आहे, भरपूर, किती तुम्ही मागू शकता, पण ते घेण्याची तुमची जोडी मोठी करा. आपली जोडी फाटकी नसावी, आपण आपली एनर्जी लेवल वाढवूया, ती घेण्याची क्षमता वाढवूया फक्त. आणि हेच ऊर्जेसोबत जुळल्यामुळे होते. आता आपण बघूया. मी सॉरी म्हणते सगळ्यांना, आता बऱ्याच जणांना शेअरिंग करायचंय. आता मात्र थांबूया. व्हिडिओ काही बंद करू नका, तुम्ही परत व्हिडिओ सुरू ठेवा. हो ना? हा. आणि मात्र आता शेअरिंग थोडस थांबूया, कारण आपल्याला पुढच्या सेशनला जायचं आहे. बघूया या सर्वांनी जे सेशन शेअरिंग केलेलं आहे हे का झालं आहे, का झालं आहे.
रेकी मध्ये शिकल्यामुळे जे काही मनी ब्लॉकेजेस निर्माण झालेले होते, जे अदृश्य ब्लॉक्स निर्माण झालेले होते, ते रिमूव्ह कसे झाले. आम्ही सर्वजण सुद्धा या विचारांशी जे जे सेशन मध्ये अगोदर सांगितलं त्या विचारांशी जोडलेलो होतोच. आपलं मूलाधार चक्र इम्बॅलन्स होतं. का होतं तर तेव्हा आपली स्टेबिलिटी कमी होते, आपण अस्थिर होतो. जसं झाडाची मुळं स्ट्रॉंग असावे लागतात झाड मोठं होण्यासाठी, जसं घराचा पाया भक्कम असावा लागतो, बिल्डिंगचे काय म्हणू आपण त्याला, जास्तीत जास्त किती मजल्यांची बिल्डिंग आहे यासाठी, किती माळे आपण चढवू शकतो यासाठी, जेवढे जास्त माळे जेवढे जास्त फ्लोअर तेवढा अधिक जास्त भक्कम खाली पाया बांधलेला असतो. जर पाया कमकुवत असेल तर बिल्डिंग मोठी होऊ शकत नाही. सेम झाडाची मुळं जर जमिनीमध्ये खोलवर रुजलेले नसतील तर ते झाड उंच चांगल्या वादळामध्ये सुद्धा टिकू शकत नाही. तसंच माणसाचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग असेल, रूट्स चक्र ज्याला आपण म्हणतो स्ट्रॉंग असेल, भक्कम असेल, तेथे स्थिरत्व असेल तर ती व्यक्ती कुठल्याही प्रसंगामध्ये स्वतःला स्थिर ठेवू शकते, स्वतःचा विकास करू शकते. आर्थिक स्थिरत्व, मानसिक स्थिरत्व, वैचारिक स्थिरत्व स्वतःमध्ये निर्माण करू शकते. आणि त्या असुरक्षिततेच्या, त्या न्यूनगंडाच्या, पैसे स्वतःकडे खेचण्याच्या ज्या क्षमता कमी झालेल्या असतात, आपण असं म्हणूया, शब्द चुकला माझा, जे भीती आहे, जी असुरक्षितता आहे, जो न्यूनगंड आहे, तो हे मूलाधार चक्र इम्बॅलन्स करतो. जेव्हा आपण ऊर्जेसोबत जोडतो तेव्हा काय होते, जेव्हा मूलाधार चक्र इम्बॅलन्स होतं तेव्हा पैसा खेचण्याची, आकर्षित करण्याची क्षमता हरवते, म्हणून तो खर्च आला गेला होतो. रेकी काय करते, रेकी म्हणजे ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही डिव्हाइन एनर्जी काय करते, आपल्यामध्ये इंटेलिजन्स कशा प्रकारे वाढवते, ही एनर्जी कशी काम करते, ही एनर्जी माझं शरीर, माझं मन आणि माझा आत्मा या तिघांवर सुद्धा कार्य करते. माझं शरीर, माझं मन आणि माझा आत्मा, हे ना या ब्रह्मांडी ऊर्जेचं एक वैशिष्ट्य म्हणूया आपण, किती आपल्या आत्म्याला, आपल्या शरीराला, आपल्या मनाला शुद्धतेकडे घेऊन जाते, स्थिरत्व स्वतःमध्ये निर्माण करते. या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या मदतीने येणाऱ्या वाईट स्वप्नांवर ताबा मिळवला जातो, मनामधील भीती निघून जाते, मनामध्ये स्थिरत्व निर्माण होते. काय काय म्हणूया, आपली स्टेबिलिटी वाढते, आपलं मूलाधार स्ट्रॉंग होतं. मूलाधार स्ट्रॉंग झाल्यामुळे माझ्याकडे नवीन संधी खेचून घेणे, आलेल्या ठिकाणी मी स्वतःचं स्थिरत्व निर्माण करणे, मग तेथे स्वतःचं प्रमोशन होणे, पगार वाढणे, ह्या अनेक सायंटिफिक गोष्टी आहेत यामध्ये. हे कशा प्रकारे होते हे आपण सेशन मध्ये घेत असतो. तुम्हाला इथं तात्पुरतं सांगते, हे रूट चक्र बॅलन्स होणं म्हणजे काय तर मनामधून भीतीचं जाणं, स्थिर होणं आणि आर्थिक संधी स्वतःकडे खेचून घेणं, स्वतःला भक्कम करणं, हे ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यामुळे होते. त्याचप्रमाणे मणिपूर चक्र जसं आपलं स्ट्रॉंग व्हायला लागतं, त्यामधून ज्या भीतीच्या, नकारात्मक ऊर्जेच्या सर्व एनर्जीज रिमूव्ह व्हायला लागतात, तेव्हा स्वतःमध्ये जो आत्मविश्वास निर्माण होतो, जे धैर्य स्वतःमध्ये निर्माण होते, धडाडी नेतृत्व करण्याची, निर्णय क्षमतेची जी संधी आपण स्वतःला घेतो ना, हा अधिक दुसरा महत्वाचा पार्ट आहे मूलाधार सोबतच. माझ्यामध्ये निर्णय क्षमता, मी काय करणार आहे ती हिम्मत करून बघू दे, म्हणून मी म्हणत असते, आत्मविश्वास, धैर्य, धडाडी नेतृत्व करण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण होणे, म्हणजे मी माझं सोलर, माझं मणिपूर चक्र बॅलन्स करणे, स्ट्रॉंग करणे, आणि तेथे मग येते पण फायनान्शियल डिसिजन प्रॉपर पद्धतीने घेण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होते, आणि होतं आर्थिक प्रगती. मन,
ऊर्जा आणि पैसा हे कसं बरं एकमेकांसोबत जोडलेलं असू शकते? माझ्या अंतर्मनामध्ये, माझ्या मनामध्ये वारंवार जो विचार येणार त्याचं रूपांतर माझ्या आयुष्यामध्ये होणार. माझ्या आयुष्यात काय घडणार, माझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे त्या प्रत्येक गोष्टीचा अगोदर इथं क्रिएट होणार, नंतर ते प्रत्यक्षात उतरणार. आणि जर का मनामध्ये भीती आहे, कमतरतेचा अभाव आहे, दुःख आहे, तर पैसा ही कमतरता म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये येणार. पण जेव्हा आपण आपल्या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडतो, या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सबकॉन्शियस माइंडची भाषा समजून घेण्यासाठी, आपले चक्र बॅलन्स करण्यासाठी आपण या ऊर्जेचा वापर करतो ना, तेव्हा आपलं मन आणि ऊर्जा दोनही आपण शुद्ध करत असतो आणि अंतर्मनामधून छान ते हृदय चक्र ऍक्टिव्ह होतं. मग तो भीतीची, ती कमतरतेची, ती स्टकनेसची जी भावना आहे ती निघून जाते. समृद्धीची भावना निर्माण होते आणि आपोआप ते म्हणजे काय तर माझी जोडी मी मोठी करते, स्ट्रॉंग करते, माझी घेण्याची क्षमता मी वाढवते. अशा प्रकारे ही ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला मदत करत असते. माझ्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड मध्ये असलेले प्रकारचे निघतात का? तर हो. कसे निघणार? तर मेडिटेशन केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर छान रिझल्ट येतो. छान आपल्याला ऊर्जा मदत करते. म्हणजेच काय तर माझ्या भाग्यामध्ये पैसा लिहिलेला नाही म्हणून माझ्याकडे पैसा येणार नाही, किंवा हातावरच्या रेषा कधीतरी सांगतात की तुझ्याकडे समृद्धता नसेल किंवा अमुक डमुक तमुक जे काय असेल ते बघूया आपण, त्या विचारावर बोलूच नाही आहे. जर कोणी म्हटलं आहे की तुमच्याकडे पैसा येणार नाही किंवा माझ्यामध्ये ती क्षमता नाही, तर ते सगळे विचार कट करा, कट करा, कट करा. पैसा मिळवणं हे फक्त भाग्याचं काम नाही, तर ते ऊर्जेवर, विचारांवर आणि श्रद्धेवर अवलंबून आहे. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी तुमचं भाग्य बदलू शकतं. माझं भाग्य, माझी डेस्टिनी बदलण्याची क्षमता माझ्या मेडिटेशन मध्ये, माझ्या विचारांमध्ये आहे, एवढं लक्षात घ्या. एक पाऊल टाका, एक पुढचं पाऊल टाका, स्वतःला ऊर्जेसोबत जोडा आणि बस मी एवढं म्हणेल की थँक्यू, थँक्यू, थँक्यू. काय आहे ना, मी सांगते जीव तोडून, हे सर्व लोक सांगतात म्हणून विश्वास ठेवावा तर नाही. स्वतःचं भाग्य बदलायचं आहे तर ऊर्जेसोबत जुडा, एक पाऊल टाका, स्वतः अनुभव घ्या आणि स्वतः पुढच्या 1.5 महिन्यानंतर स्वतःचा अनुभव शेअर करा. बस एवढं छान सांगेल, हो की नाही? आम्ही सांगतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे असं नाही. तर तुम्ही अनुभव घ्या, तुम्ही ऊर्जेसोबत जुडा आणि स्वतःला समृद्ध करा. आनंद, खुशी तुमच्या आयुष्यामध्ये आणा. चक्र बॅलन्स करा. भीतीऐवजी श्रद्धा, आपुलकी स्वतःमध्ये निर्माण करा आणि आणि मग सांगा. कसं आहे ना, असं काही नसतं, असं काही होऊ शकत नाही, असं हजारो लोक म्हणतील किंवा लाखो लोक म्हणतील. पण काही लोकांनी त्याचा अनुभव घेतलाय ना. आम्ही अनुभव घेतला आहे. या अनुभवाच्या जोरावर आम्ही म्हणतो की हो, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्याने आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येतोच. आणि जसे समृद्धी आमच्या आयुष्यामध्ये आली आहे, यस, मी गीताताई सांगितलं, मी शून्यापासून सुरुवात केली. मी माझ्या आयुष्यामध्ये शून्यावर नाही, मी मायनस मध्ये गेले होते. एक प्रसंग आयुष्यामध्ये असा आला होता की
मला असं वाटायचं माझं भरभरून माझ्याकडे सर्व काही आहे, पण एक प्रसंग असा आला की खाळकरी डोळे उघडले आणि असं वाटलं नाही मंजुश्री, शून्य नाही, मायनस. आता कसं, आता काय, प्रचंड तणाव. पण तेव्हा मला ऊर्जा मिळाली आणि ऊर्जेनी मला आज तुमच्या समोर इथं उभं केलं आहे. जर मला त्या एका विशिष्ट परिस्थितीमधून बाहेर काढून इथं उभं करू शकते, स्वतःला स्थिर करू शकते आणि तुमच्यासारख्या अनेक आज हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये छान बदल घडवून आणू शकते, तर ऊर्जेमध्ये किती क्षमता आहे. फक्त ऊर्जेचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि ती वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य प्रकारे आपल्याला आपल्या ऊर्जेचा वापर करणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. तेवढं शिका आणि मेडिटेशन करा, मेडिटेशन करा, मेडिटेशन करा, मेडिटेशन करा. बस तुम्ही मेडिटेशन करसाल तर तुम्हाला अधिक अनुभव येईल, खूप जास्त येईल, खूप 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 जास्त येईल. मी विश्वास देते तुम्हाला की या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, स्वतः अनुभव घ्या आणि तुम्ही अनुभव शेअर करा. तुमच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यामध्ये भरभराट येणार, एवढं सुद्धा असू. चला, थँक्यू सगळ्यांना. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत आपण एकरूप होण्यासाठी आलात, सर्वांचं खूप धन्यवाद. अच्छा, जे नवीन सदस्य आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक चॅट बॉक्स मध्ये टाकली आहे, आपण जॉईन करून घ्या. आणि आपण आता छानसं मेडिटेशन करू. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा, व्यक्तिमत्वाचा विकास घडवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा, नातेसंबंध छान करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा, आर्थिक संपन्न व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा, आरोग्य संपन्न व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा, तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा, व्यक्तिमत्वाचा विकास करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा. असे हजारो शब्द तुम्हाला सांगता येतील की मला माझ्या आयुष्यात काय हवं आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे जे हवं आहे ते ते मिळवून देणारी ऊर्जा. नक्कीच संपर्क करा. या, थँक्यू, 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 थँक्यू ऑल ऑफ यू. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे, ती सुद्धा जॉईन करा. आता जे सन्माननीय सदस्य, नवीन सदस्य आजच्या सेशनला आहेत, त्यांनी सुद्धा लिंक जॉईन करा. आपलं सेशन मी क्षमा मागू इच्छिते की नवीन बॅच ही नेक्स्ट मंडे, पुढच्या सोमवार मंगळवार पासून सुरू होईल. थोडं आपण असं म्हणूया की मेच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. नवीन बॅच ही मेच्या सुरुवातीला सुरू होणार आहे, पण तरीही आपण आतापासून आपला ग्रुप, आपला प्रवेश निश्चित करून ठेवू शकता. तर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, आयुष्य घडवा, आयुष्य घडवा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. छानसं मेडिटेशन करूया आपण.